बर बेबी मोहिते काकूंना साडी द्यायची ना? मोहिते नको बाई, कुचकटे ती बाई. कट. पण ना धाटा ढमढेरे वहिनींना मात्र देऊया, हो की नाही ग? मैत्रिणीच माझ्या त्या. पण त्या ढमढेरे काकूंना सहावारी साडी चालेल का? काय बरली ढमढेरे काकू ढगातला. हो नाही तर डमढेरे लिहिशील. बरोबर. बर मला सांग आता हे अलका शिंपी काय ग? हो हो द्यायला हवी हा त्यांना. हो ली अलका शिंपी. अलका शिंपी झाल्यानंतर अलका शिंपी. अरे आणि प्रीतीची आई विसरू नकोस बरं का. त्यांना कसं विसरी? काय काय नाव काय आईचं? वर्षा. आणि अगं अमृता नाही दिसत, कुठे गेली? ती मेहंदीसाठी हात धुवायला गेली असेल, येईलच इतक्यात. एक मिनिट अमृता. अमो. हे अमो. भाऊजी बघून आले मी. बोलून आण तिला. हो आणते. नंतर परत उशीर. हो बाई नको. एवढी आत्ताच होती ना? अमृता. हे कॉन्ट्रॅक्टरचं सगळं व्यवस्थित झालंय ना? सगळं ते सगळं झालं. ऍडव्हान्स बिडव्हान्स दिलेला आहे ना? बस बस. भाऊजी आत नाहीये ती. अहो आता हळद लागली अंगाला, अशा मुलींनी घराबाहेर पडायचं नसतं. अगं पण गेली कुठे ती? ही बघ आली. काय ग? हा कुठे गेली होतीस? हळद लागली ना आता तुझ्या अंगाला. अगं आई काय विचारते, कुठे गेली होतीस तू? अगं अमृता, तू ते रानडे काकूंकडे गेली होतीस ना स्केच पेन आणायला? हा काय आहे स्केच पेन इथे? बघ इथेच आहे. घ्या स्केच पेन आणायला घे. एक मिनिट ते सगळं ठेवा. इकडे आमच्या पिशव्या सगळ्या इकडे सरकाव लवकर. हा ते राहू दे सगळं, ते आम्ही करतो. ती मेहंदी काढायला घे. हो हो मग मला पण काढायची. मग दादा हल्ली ते नाही का सगळे करतात, हळद मेहंदी संगीत. अरे हे नाही पण आपलं काय चटमंगनी आणि पटब्या ना. नाही पण हरकत नाही. मला काय वाटतं माहितीये, घाटग्यांच्या घरी असेल ना काहीतरी कार्यक्रम. अगं प्रीती आत्तापासून रडू नकोस बाई. मग मला आणि मधुराला सुद्धा नाही आवरायचं. आणि अम्मू काही लांब जाणार आहे थोडीच. अगं इथेच तर जाणार आहे. अगं आणि तर बघत काय बसलीस, मेहंदी घे ना लावायला आमच्या अम्मूच्या हातावर. छानपैकी नाव लिही बरं का. एका हातावर अक्षय आणि एका हातावर अमृता. तसं काढत दे. बॅग तुझ्याकडे राहू दे, 2 दिवसांनी घेईन परत. अक्षय आता आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही. तुला घरच्यांना जाऊन सरळ सांगावं लागणार आहे की तू हे लग्न नाही करू शकत, नाहीतर तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या अमृताची वाट लागेल यार. कोणाचा आहे? कियाराचा नाही. एक मिनिट, हे बघ तुझा अक्षय, तुझा ऑल द बेस्ट. हॅलो, हा बोल ना. हो मी वाट बघतोय.
हो हो या या. तुम्ही काळजी करू नका. आता वराडी मंडळी यायला सुरुवात होईल, त्यांची सगळी व्यवस्था तू बघायची. हो 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 मी बघतो. आणि बायका सगळ्या आत काय करतायत स्वयंपाकघरात, त्यांना बाहेर बोलव. हो हो मी बघतो. दिनकर, हे बघ, आता उद्या लग्न बरोबर मुहूर्तावर पार पडेल हे तू बघायचंस. काही काळजी करू नका, सगळं झालेलं आहे. केटरची व्यवस्था झालेली आहे. नाही नाही, जेवणात कसलीही कमतरता भासता कामा नये. गाडीवर मी बोलतो तुझ्याशी ना. बाईक काढ, चल. काय झालं? चल इकडनं निघ, चल लवकर चल. अरे पण कुठे? आपण केरळला घेऊन कुठे जाणार होतो, तिकडे जायचं आपल्याला. चल. अरे पण अक्षय मी अरे तुला कळतंय का, आता जर मी या घरामध्ये गेलो ना, मला आयुष्यात केराशी लग्न करता येणार नाहीये. मला माझ्या मनाप्रमाणे जगता येणार नाहीये आयुष्यात. या परंपरेमध्ये मरून जाईन मी. कळतंय का तुला? ते मला करायचं नाहीये. माझ्याकडे शेवटचा चान्स आहे. चल चल लवकर चल. अक्षय काय ग? हा बाबा नाही नाही म्हणता म्हणता इतके पाहुणे आले लग्नासाठी. बाबा आता मला खरंच टेन्शन येतंय हो. अजून अक्षयचा लग्न मोडल्याचा फोन नाही. अगं बाहेर हॉल भरलाय म्हणून उभ्या उभ्या इथे आपल्याला खावं लागतंय, ते एका अर्थी बरंच झालं. जे आपल्याला बोलायची संधी मिळाली. अरे तू टेन्शन घेऊ नकोस ग, मी आहे ना. अरे हे काय? अगं मेहंदी धुतलीस की काय लगेच तू? कोणाच्या लक्षात येणार आहे? रंगली आहे ना इतकी बस. बाबा माझं याच्यात लक्ष नाहीये. मला फक्त लग्न मोडलं एवढंच ऐकायचंय. पण ना अहो जरा अगं हो काय मध्ये मध्ये येऊ. मिठाचं कुठे गेलं? तुमची बहीण भाजी आणली लागली त्यांना. आता बीपी आहे त्यांना, मीठ खायचं नाहीये. पण ऐकतील तर शपथ. अहो मिठाचं कुठे सांगा ना मला. हा सांगू. काय ग? हा बाळा नीट जेवून घे. उद्याचं जेवण कर. तिकडच्या घरी असणार ना तुझं. मधुरा, अगं मीठ आण लवकर. हो हो आणते आणते. बाबा आता डेंजर झोन मध्ये जायला लागलोय आपण. आपण एक काम करायचं का? काय? आपण घाडग्यांकडे जाऊया आणि सगळं खरं खरं सांगून टाकूया. हो अक्षयच्या भरोशावर राहिल्यावर आपण तोंड कशी पडू. म्हणतं खरं आहे ग, पण एकूण परिस्थिती बघता त्यांच्याकडून हे लग्न मोडलं ना तर ते इष्ट ठरेल. कदाचित अक्षय आणि कियाराची भेट झाली असेल किंवा रात्री होईल. हे बघ पळून जायचा त्यांचा बेत नक्की झालेला आहे. त्यामुळे आपण वाट बघूया. तू काळजी करू नकोस. हे बघ हळदीची जबरदस्ती झाली, मेहंदी लावावी लागली, पण अक्षयच्या हातून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र मी पडू देणार नाही. तिथे मला कोणीही अडवू शकणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझा आहे विश्वास तुमच्यावर. चल मग माझ्या हातून आता एक घास खायचा. आणि आजच नाही, उद्यापासून आपण इथे रोज एकत्र जेवायला बसायचं. हं? हो सावकाश. लॅपटॉप काढ. हा तेच देतो. एक चार्ज आहे का? हो चार्ज आहे. तार लाव. हो लावतो. सगळ्यात महत्वाचं, मी माझा फोन पहिले स्विच ऑफ करतो. तू जाऊन ठेवा पण
ऑनच आहे. किवचा फोन येऊ शकतो. ठीक आहे. ऑफ. मुळात सगळ्यांच्या नजरा चुकवून अक्षय असा पळून गेलाच कसा? तुम्हाला सगळ्यांना ठाऊक होतं ना त्याचं काय चाललंय ते. आज बाप म्हणून तू नापास झालास आणि आम्ही सुद्धा खूप सूट दिली ना त्याला आजपर्यंत. पण आता नाही. फोन का स्विच ऑफ केलाय रिने? तिचा कुठेच पत्ता लागत नाहीये. बापाने केलं सगळं तिच्या. हरकत नाही. ओके. मला वाटतं उद्याचा मुहूर्त टाळायचा आहे. उद्याचा मुहूर्त चुकला ना की पुढचे 3.5 वर्ष माझ्या कुंडलीमध्ये लग्नाचा योगच नाहीये. 3.5 वर्ष मी तिला आरामात शोधेन. लग्न तर किवशीच करेन पण मी. फक्त उद्याचा मुहूर्त चुकवायचा आहे. आनंद, दिनकर, देवदत्त, काय वाटेल ते करा. तुमचे सगळे सोर्सेस वापरा. पण अक्षय जिथे कुठे लपला असेल तिथून उचलून त्याला इथे हजर करा. उद्या मुहूर्ताच्या आत अक्षय मला इथे हवा आहे. माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय. अरे कियारा पण जिकडे कुठे असेल ना, माझी वाट बघत असेल. मी काय करू? तिकडे अमृता पण टेन्शन मध्ये असेल. उद्याचा मुहूर्त मिनिटांनी जवळ येतोय आणि अजूनही अक्षयकडून काहीच हालचाल नाहीये. बाबांनी प्रॉमिस केलंय मला, पण खूप टेन्शन आलंय. फार मेहनतीने अमृता अक्षयची लग्नगाठ जुळवून आणली मी. शेवटच्या क्षणापर्यंत विघ्न येत आहे त्या लग्नात. काही आपोआप येत आहेत, काही मुद्दा मांडली जात आहे. दडपण वाढत चाललंय. उद्या ऐनवेळी काही घोटाळा तर नाही ना होणार? अमृताच्या मनाविरुद्ध हे लग्न झालं तर खूप कठीण जाईल तिला. तिला जसं जगायचंय तसं नाही जगता येणार हे नक्कीच. अक्षयला मदत करता करता माझाच पाय खोलात चाललाय. माझं पण चुकलंच. अक्षयवर विसंबून राहायला नको होतं. स्वतःच पुढाकार घेऊन आधीच मोडायला हवं होतं सगळं. आता फार उशीर नाही ना झालेला? नाही, काही असो, झालं ते झालं. आता चूक नाही परवडणार. कितीही बोलणी टोमणे द्या, राग झेलावं लागलं तरी चालेल. अमूला दिलेला शब्द मोडणार नाही. अरे पण मी उभा आहे ना खमका. कोणत्याही परिस्थितीत हे लग्न लावल्याशिवाय गप्प नाही बसणार. माझ्यामुळे घरची आबरू आणि माई अण्णा उद्या सकाळी हॉलवर ते कसं सगळ्यांना तोंड दाखवतील. आणि अण्णांना काही झालं तर? आता सुटका नाही. हो, आता माई आणि अण्णांची सुटका नाही बेअब्रूपासून. बरं झालं. आजवर अण्णामाई जे सांगतील ते मी मुकाट्याने सहन केलं. आपण अण्णामाई जे सांगतील, जसं वागायला सांगतील ते सगळं सगळं मुकाट्याने सहन केलं. कधी कधी इतका राग यायचा ना, पण त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत नव्हती. आणि आता बघ ना ही पुढची पिढी. तुमच्या पिढीने करून दाखवलं. त्यांनी करून दाखवलं. तुमची मनमानी आम्ही सहन करणार नाही.
आम्ही जे करतो त्याला सरळ मार्गाने हो म्हणा, नाहीतर आम्ही आमच्या मार्गाने जायला मोकळे आहोत. ते दाखवून दिलं बघा. वाटलं नव्हतं, शपथ सांगते, अक्षय मध्ये एवढा दम असेल असं वाटलं नव्हतं मला. आता कळेल माई आणि अण्णांना त्यांचा हेकेखोरपणा कसा नडलाय तो. आमचं तेच खरं असं केलं तर आताची मुलं, आपण सहन केलं, हो आपण केलं सहन, आताची मुलं हे सगळं सहन करणार आहेत. बघितलं ना, अक्षयने बरोबर. अक्षयची कमाल आहे. एक मात्र आहे, अण्णा आणि माईंचा अहंकार चांगला ठेचला गेला असेल. हो ना? त्या मद्य विक्रेत्याच्या घरी जाण्यापर्यंत मदत गेली त्याची. खाटगी घराण्याच्या अब्रूचं त्याला काहीच नाहीये. तुम्ही आधी शांत व्हा बघू आणि फेऱ्या मारणं थांबवा. बसा बघू तुम्ही शांतपणे. तो घरी आल्याखेरीज स्वस्त बसवणार नाहीये मला. माहितीये हो मला. माझे तेच तर झालंय. मनात नाही नाही ते विचार येतात. नाही, तसं काही होणार नाही. स्वतःच्या जीवाला सांभाळून राहणारा आहे तो. आपल्याकडून सक्ती तर नाही नाव झाली त्याच्यावर. मग काय त्या मद्य विक्रेत्याला व्याही करून घ्यायला पाहिजे होतं. वागण्या बोलण्याची किमान सभ्यता तरी होती त्या बापाची आणि लेकीची. तिची निवड करताना अक्षयला आपलं आडनाव गाडगे आहे हे नाही आठवलं. ना प्रश्न प्रतिष्ठेचा आणि विश्वासाचा आहे. प्रभूंना शब्द दिलाय आपण, आणि हा असा आदल्या दिवशी पळून गेलाय. आधी तोंड उघडायची हिंमत नव्हती, तर आपल्या प्रश्नाची उत्तरच नव्हती ना त्याच्याकडे. भूक लागते. काय काय सगळं काय ते बोल ना, ते खाऊन तर घ्या आधी. अहो, पडवळाची भाजी होती, नाही आवडत, भूक लागली मला म्हणून मी खाते हो. तुमच्या एक लक्षात आलं का, आपल्या घरात हे वातावरण आणि तिथे प्रभूंकडे अमृता रडत बसली असेल मुळूमुळू. तसं जायला पाहिजे. हा सांगते, अशी डोक्यात गेली ना ती पोरगी माझ्या. अहो केतकी काय गोड होती माझी. ही कशी आहे ही, आणि ही कोण जिनी सगळ्यांचा अपमान केला, त्या दुकानात जाऊन तमाशा केला, त्याच मुलीला पसंत केली यांनी. आणि मुख्य म्हणजे मला राग कसलाय, माझ्या नवऱ्याला खोटे ठरवत होती ना. खूप डोक्यात गेली आहे माझ्या, मी आधीच सांगते तुम्हाला. बरं झालं आता बसेल घरात मुळूमुळू रडत. ते बसू दे, पण तिला हे सगळं माहितीच नसेल ना. हा, पण मला एक सांग, ती कशाला बसेल मुळमुळ रडत. कमाल आहे तुमची. असं काय करता, उद्या लग्नाच्या हॉलमध्ये अंतरपाठ दूर होईल तेव्हा समोर काय. संताप संताप होतोय. पित्यासारखा कुठेतरी जडून बसलाय. येणार होतो घरी, ही असली पळपुटी माणसं पार काळ नाही तर धरू शकत. सगळं ठाऊक आहे हो, पण काळजी वाटणारच ना. तुम्ही सुद्धा एवढा जो त्रागा करताय तो त्याच्या काळजीपोटीच करताय ना, माहितीये मला. आणि आपण जो निर्णय घेतलाय तो त्याच्या भल्यासाठी घेतलाय, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी घेतलाय. हे त्याला कळत का नाहीये. इतक्या वेळा मी त्याला समजावूनही त्याला का कळत नाही ना, हेच मला समजत नाहीये. त्या प्रभूंच्या मुलीच्या कपाळावर नाहक कलंक लागणारे लग्न मोडण्याचा त्या बिचारीची काय चूक आहे या सगळ्यामध्ये. आणि हे त्याला कसं कळत नाही हेच मला समजत नाहीये. उद्या कोणी विचारायला नाही येणार आहे, बाबा का लग्न मोडलं. फक्त लग्न मोडलं म्हणजे मुलीतच काहीतरी खोट असणार असंच गृहीत धरलं जातं ना आपल्याकडे. काय वेडेपणा करून बसलाय अक्षय, काही सुचत नाहीये हो.
आणि एक एक क्षण आपल्या हातातून निसटून चाललाय. आणि तो मुहूर्तापर्यंत सापडलाच नाही तर मला फक्त उद्याचा मुहूर्त टाळायचा आहे. येस, फक्त उद्याचा मुहूर्त. तो एकदा टळला ना की मग हा सगळा प्रॉब्लेमच संपेल. फक्त उद्याचा मुहूर्त. येस. आता फक्त बाबांचाच आधार आहे. वाटेल ते झालं तरी बाबा हे लग्न थांबवतील हे नक्की. गाडग्यांसारख्या श्रीमंत घराण्याला उगाच नाही गळाला लावलंय मी. या लग्नावरच तर माझी सगळी भिस्त आहे. माझे सगळे प्रॉब्लेम्स कायमचे सोडवणार आहे हे लग्न. हे लग्न व्हायलाच हवं, काहीही करू.